लोकप्रिय गायक एकनाथजी माई ज्यांचा आवाज ऐकल्यानंतर मनामध्ये उत्स्फूर्त निर्माण होते, कारण कधी कधी त्यांच्या माध्यमातून डबल माइंडचे संगीत देखील गायले जातात. आता इथे जावकिरम पाडेचे या ठिकाणी समाप्त होत आहे आणि या ठिकाणी 2 षटकांच्या समाप्तीनंतर पोसरी संघाची धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला भेटेल 4 बाद फक्त 9 धावा. तर या ठिकाणी आपण पाहतो खूप चांगले संगीत एका पाठोपाठ ही खराब परिस्थिती. कॅप्टनने सांगितलं टॉस जिंकल्यानंतर आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि समोरच्या संघाला इथे कमी मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचा प्रयत्न आता यशस्वी ठरलाय, कारण आतापर्यंत 2 षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली. तर षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू झाला. सुधीर पाटील पावसाळी स्पर्धेमध्ये काय जबरदस्त आक्रमकता दाखवली होती, उसाटण्याच्या मैदानावरती आपल्या बॅटनं प्रेक्षकांची मन जिंकली. आता मात्र तोच फलंदाज इथे गोलंदाजी करत असताना पहिला बॉल खूप चांगला होता, पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला निघतोय. फलंदाज मात्र इथे बीट झाल्यात. लगातार प्रेशर दबाव हा कायम ठेवलाय पोसी संघावरती. मात्र पोसी संघाच्या खेळाडूंना एकच म्हणेन, दबावामध्ये खेळलात तर मोठी धावसंख्या तुम्ही बनवू शकणार नाहीयेत. सुरेख चेंडू बघा, चेंडू पडल्यानंतर किती वेगाने जातोय, कारण फलंदाज इथे टायमिंग करू शकत नाहीयेत आणि यावेळेस मात्र लगातार डॉट चेंडूंची समाप्ती. निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये वसलेला हा ग्राउंड आपण पाहतोय. चौपेर आपण पाहिलं तर झाडे आपल्याला पाहायला भेटेल, समोर मोठे पहाड, नितलस डोंगर आपण पाहतोय निश्चित. आणि या रम्य कुशीमध्ये वसलेला हा ग्राउंड श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी. हा चेंडू पडल्यानंतर इथे फलंदाजाला बेट करतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये मी सांगितलं की मोतीराम भोईरात बऱ्याचशा वर्षाचा अनुभव आहे. वाकलँड टीमने जेवढे यश मिळवले आणि त्या संघाचे कॅप्टन, यशस्वी कॅप्टन म्हणून आम्ही नेहमी त्यांना संबोधत असतो, ते मोतीराम भोईर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. हा फटका समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय, मिड ऑफ मध्ये चांगले क्षेत्ररक्षण, जोपर्यंत फील्ड करून फेक केली जाईल तोपर्यंत धाव कंप्लीट होतीये दुसरी. वेल रनिंग विथ द विकेट. धावसंख्या पुढे सरकेल. एकूण स्कोर आमचे स्कोर सांगतील 4 बाद 11 धावा धावपकावरती. पहिल्या मॅच मध्ये इथे आपण पाहिलं तर 50 धावा जरूर ठोकल्या होत्या आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय 30 धावा ठोकल्या. तिसऱ्या मॅच मध्ये 28 धावा आणि चौथा मॅच आतापर्यंत आपण पाहतो संघर्ष पाहायला भेटत नाही. हा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करतात फलंदाज आपण पाहतो निश्चित, कारण जास्तीत जास्त चेंडू या ठिकाणी सुधीर पाटीलला गुडलेनवरती फेकले. आता फलंदाज करतो काय की या ठिकाणी आडव्या बॅटनं मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतोय. फुटबॉलचा वापर त्याला करता येत नाही आणि यावेळेस मात्र लगातार चेंडू बीट झालाय. फुलटॉस चेंडू ऑफ साईडला खेळून करतो. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वरती प्रवीण मात्रे त्या ठिकाणी आहेत. एकच धाव मिळेल. षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद फक्त 12 धावा. मॅचीला जायला उशीर झायला, मॅचीला जायला उशीर झायला, क्रिकेट खेळायला चला र क्रिकेट खेळायला, अरे क्रिकेट खेळायला चला जाऊ क्रिकेट खेळायला. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहतोय पोसरी संघ जो बॅटिंग साठी मजबूत मानला जातोय. बऱ्याच ग्राउंड वरती त्याने आपली छाप सोडली, कारण पोसरी संघाची बॅटिंग ही त्यांची ताकद आहे. आज त्यांची ताकद कुठे का होणार थोडीशी डगमगली, सुरुवात कमजोर झाली आणि आतापर्यंत तो संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. अजूनही वेळ गेलेली नाहीये, का 2 षटक असे असतील की त्या 2 षटकामध्ये जर या संघानं 30 ते 35 धावा जरी कुठून काढल्या तरी मात्र मॅच मध्ये पकड मजबूत करू शकतील. आपण पाहतो 11 धावा झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा. अर्थात आपण पाहतो खूप चांगली शेवटच्या बॉलवरती धाव नव्हती निश्चित. पहिलं षटक फेकलं अंकुश बॉम्बेनं, धावा दिल्या 8. दुसरं षटक फेकलं या ठिकाणी किरण पाटीलनं, धावा दिल्या 1 आणि तिसरं षटक
सुधीर पाटीलने फेकले, धावा दिल्या फक्त 2. 4 बाद 11. मात्र अद्याप वेग गेलेली नाहीये. तत्पूर्वी मी एक आमंत्रित करेल नेक्स्ट मॅच सेकंड राऊंड नितलस विपक्ष परी 11 टोंडरे. चला परी 11 टोंडरे टीमचे कॅप्टन आणि नितलस टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी उपस्थित व्हा. तो षटक क्रमांक 14 पुन्हा एकदा अंकुश बॉम्बे बॉलिंग ट्रॅक वरती राईट अप ओव्हर द विकेट. हा चेंडू अक्रॉस द बॅट न खेळून करतोय बॅकवर्ड स्टेलेच्या दिशेनं आउटफील्ड पास्ट आहे. चेंडूला थांबवणं कठीण होतं आणि चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला सुपर चौकार. निश्चित सिद्धिकरवलेचे आमचे सचिन गायकर आणि जय मडवी मॅचला एन्जॉय करतात. स्वागत आहे ग्राउंड वरती तुमचं देखील. तर इथे चौकार पाहायला मिळतो बऱ्याच उशिरानंतर. हा चेंडू इथे थांबावा लागेल. फलंदाज बाद होतात. क्लीन बोल्ड या निश्चित आपण पाहतो चेंडू स्टंपला स्पर्श करून जातो आणि या ठिकाणी बेस उडाली. फलंदाज बाद 5 बाद काम. तर निश्चित बॉल ज्यावेळेस पडला ते आपण पाहतो स्टंपला स्पर्श करून गेला लेग स्टंपला आणि तिथे मात्र बेल्स पडल्यामुळे आपण पाहतो निश्चित फलंदाज बाद झाले. 5वा धक्का वैभव पाटील. नवीन फलंदाज राजेश. हा चेंडू यॉक होता. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सागर पाटीलकडनं पाहायला मिळतंय. बऱ्याच दिवसाची मेहनत बऱ्याच दिवसाची प्रॅक्टिस सागर पाटील. तर निश्चित आपण पाहतो धावसंख्या धापळकावरती लागली ती 5 बाद 16 धावा. तर बुर्दू संघ म्हटला तर प्रवीण म्हात्रे आणि सागर पाटील दररोज ग्राउंडचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी यायचे आणि आज त्याचा फायदा निश्चित बुर्दू संघाला झाला असेल. खूप मेहनत देखील केली यावर्षी देखील सुरुवात चांगली करतात. हा चेंडू जसा पडला तसा उत्तर दिलाय. ताकदीचा फटका चेंडू फेकून देतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरनं 6 रन. तर या ठिकाणी आपण पाहतो षटकार आला. आता मात्र या षटकारांची खूप गरज होती. मोठे फटके यायला हवे. समोर खेळतात कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरती. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत उचलून फेक करतील. मात्र इथे अंकुश बॉम्बे व्यवस्थित कलेक्ट करत नाही. त्यामुळे या ठिकाणी 2 धाबा कंप्लीट होत आहेत. कारण इथे पोहोचू संघाला एक धावेची खूप गरज आहे. धाबा संख्या धाबळकावरती 24 लॉस ऑफ 5 विकेट. तर गोलंदाज अंकुश बॉम्बे स्ट्रायकरवरती फलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळतो लॉंगॉन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. तिथे मात्र महेश होते. जोपर्यंत चेंडू उचलून फेक करतील तोपर्यंत मिळतात त्या ठिकाणी 2
पाहतो या ठिकाणी चार षटक या ठिकाणी समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 26 धाबा. शेवटच्या षटकला टार्गेट करावं लागेल. आता शेवटच्या षटकामध्ये 15 ते 20 धाबा जरी इथे बनवल्यात तरी सुद्धा एक रफ अँड टफ मॅच आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटेल. मग चला विनंती करूया सेकंड राऊंडच्या दोन्ही संघांना. पहिला मॅच तुम्हाला इथे पाहायला भेटेल. परी 11 टोंडरे विपक्ष नितलस. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं. नितलस टीमचे कॅप्टन राहुल काटे या ठिकाणी उपस्थित होतात. हा चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय आणि इथे मात्र फलंदाज वेट झालाय. प्रवीण म्हात्रे अंतिम षटक कॅप्टन. चेंडू पडल्यानंतर डीप राहतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती. लगातार या ठिकाणी बीट होतात. निश्चित एक गोष्ट जरूर म्हणेन कारण नागझरीच्या या मैदानावरती आपण मागच्या वर्षी पाहिलं की धावांचा डोंगर आपण पाहिले, खूप षटकार चौकार पाहिले. मात्र यावर्षी तर निश्चित खेळाडू कक्षामधून कोणीच आवाज द्यायचा नाही. लक्षात ठेवा पोसरी संघ, कारण या ठिकाणी पॅनल्टी बघा, धावांची पॅनल्टी कोणालाच मिळणार नाही. डायरेक्ट 3 बॉलची पॅनल्टी आहे. हा चेंडू बॅटची कडा, फलंदाज होतोय बाद. बिग विकेट. अजून एक धक्का मैदानावरती. प्रवीण म्हात्रे जबरदस्त गोलंदाजी. तर निश्चित आमच्या व्यासपीठासमोर आमचे संदीप गोरपेकर नारिवली आगमन झालं. विनंती करेल दादाला की व्यासपीठावरती यावं. निश्चित आपण जर आपण पाहिलं 5 ते 6 वर्षा पाठीमागे गेलो तर संदीप गोरपेकर नारिवली एक असं ब्रँड होता, क्रिकेटचा किंग स्टार. मात्र आज थोडासा बाहेर क्रिकेट पासून दूर आहे. त्यांचं आगमन झालं. विनंती करेल त्यांना की आपण व्यासपीठावरती यावं. 4 षटकांचं आपण पाहतो समाप्त झाले. 5वं षटक मार्गस्थ असताना प्रवीण म्हात्रेने लगातार खूप चांगली गोलंदाजी केली, कारण 3 बॉल फेकलेत, 1 धावणे दिली. मात्र इथे 1 विकेट देखील प्राप्त केलाय प्रवीण म्हात्रे. पुन्हा एकदा हा चेंडू या ठिकाणी फलंदाज बाद. यस, लेग बिफोर. पंचांनी बोट आकाशाकडे केलाय. अर्थात माघारी परतावं लागेल. अजून 1 विकेट प्राप्त केलाय प्रवीण म्हात्रेनं. तर प्रवीण म्हात्रे कॅप्टन कूल निश्चित आपण म्हणत असतो आणि आज आपली छाप सोडतात. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव आहे आणि आज अनुभव साकार करताना मैदानावरती 4 बॉल लगातार 2 विकेट, 1ही धाव आतापर्यंत त्याने खर्च केले नाहीये. कारण आतापर्यंत आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये 1 मेडन ओव्हर आपल्याला पाहायला भेटली. गावदेवी उसाटणे संघाचा धनंजय हिलाल ज्याने या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर फेकली. हा चेंडू हवेमध्ये शतक त्या ठिकाणी दूर होते आणि जोपर्यंत चेंडू उचलून फेक होती तोपर्यंत मात्र इथे 2 धावा कंप्लीट होतात. वेल रनिंग विकेट. धावसंख्या धावपैकापैकी 28, लॉस ऑफ 7 विकेट. 7 बाद 28 धावा. शेवटचा बॉल. समोर खेळतात. बॅक टू द बॉलर. स्क्रीन समोर मात्र तिथे क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला भेटलंय. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न असेल, मात्र इथे 3री धाव घेताना फलंदाजाला माघारी परतावं लागेल. मात्र इथे षटक कंप्लीट झालेत 5. 5 षटकांच्या समाप्तीनंतर पोसरी संघानं 30 धावा ठोकल्या. 31 धावेचं लक्ष गावदेवी बुद्रुक संघासमोर असेल. आपण पाहिलं आज प्रत्येक संघ फलंदाजी करणारा संघ लो स्कोर पाहायला भेटले. आज उच्चांक पाहिलं तर प्रथम फलंदाजी करणारे संघ 50 धावा होत्या. तर या ठिकाणी आपण पाहतोय निश्चित
30 धावा झाल्यात. 31 धाबेचं लक्ष असेल बुर्दुळ संघासमोर. लक्ष खूप छोटं आहे. MH 46 1851 1891 क्रमांकाची कार कोणाची असेल तर आपण थोडी बाजूला घ्यायची आहे. रस्ता जाम होतोय, ट्रॅफिक होतोय. विनंती करेल आपल्याला. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन संघाचे कॅप्टन येतात. नितलस आणि टोंडे संघाचे कॅप्टन उपस्थित झाल्यात. टोंडे संघाचे कॅप्टन प्रमोद पाटील तर नितलस संघाचे कॅप्टन राहुल काटे. तर टॉस साठी आपण आमंत्रित करूया केसी मात्रे. किरण मात्रेंना विनंती करेल आपण यायचं. तर दोन्ही संघ एक एक मॅच जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. तर टॉस इथे उडवला जाते. केसी मात्रे बोलतील काय करायचंय. 5 षटकांचा मॅच असेल. तर टॉस जिंकलाय इथे नितलस संघ. नितलस संघ टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय घेशील. गोलंदाजी करू आम्ही पहिल्या. समोर तोंडरे संघ विश्वास पाटीलचा संघ. आत्ताच आपण पाहिले विश्वास पाटीलनं मात्र जबरदस्त सुरुवात केली. काय म्हणशील. काय नाही, विश्वास दादा हा शेर आहे, वाघ आहे, तो वाघासारखाच खेळणार. तर निश्चित त्या संघाला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. कारण विश्वास पाटील संघामध्ये आकाश चांगला खेळतोय. बरेचसे खेळ मयूर आहे, स्वतः कॅप्टन आहे. 45 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चित 45 ते 50 म्हणजे एक चांगलं टार्गेट असेल. मात्र गोलंदाज आज पुन्हा एकदा विश्वास या मॅच मध्ये कोणावरती ठेवशील. आता मलिंगा तर नाही आहे, अविनाश मात्रेवर डिपेंड आहे पूर्ण. थँक्यू सो मच. टॉस जिंकला. समोरच्या संघाने सांगितलं, कॅप्टनने सांगितलं की आम्ही कमीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. मात्र विश्वास पाटील ज्या प्रकारे इनफॉर्म मध्ये आलाय, आता सुरुवात चांगली झाली. काय म्हणशील. तर या ठिकाणी दोन्ही टीमला मी शुभेच्छा देईल. टॉस जिंकलाय नितलस संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी आपण स्वागत करूया एक सन्माननीय भालचंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची प्रत्येक ट्रॉफी आम्हाला या स्पर्धेसाठी लाभले. ते आमचे सर्वांचे लाडके भालचंद्र पाटील. एक दिलदार व्यक्तिमत्व, एक यशस्वी आयोजक, एक चांगले खेळाडू, एक चांगले व्यक्तिमत्व, अनेकशे गुण त्यांच्यामध्ये आहेत. आणि आज या स्पर्धेला त्यांनी देणगी स्वरूपामध्ये का होईना मॅन ऑफ द मॅचची प्रत्येक ट्रॉफी त्यांच्याकडनं आम्हाला उपलब्ध झाली आहे. भगवानजी मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आमच्या व्यासपीठावरती केलं जात आहे. तर या मॅचकडे 31 धावेचं लक्ष घेऊन उतरला या ठिकाणी बुर्दुळ संघ. ऐका मायक्रोफोन वरती बाबूशाह. धन्यवाद योगेश सर। और इसके साथ देखिए मैदान के अंदर जाने से पहले मोतीराम वीर की तरफ से पर इशारा आता हुआ 4 रन। तो फिर से एक बार तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत है। दोपहर का समय है, अजय भंडारी जिनके यहाँ पर बिरयानी का पूरा आनंद ले रहे हैं। दर्शक, खिलाड़ी, अंपायर, कमेंटेटर से योगेश सर भी। योगेश सर चलिए, आपका भी इंतजार हो रहा है। और हमारे अजय जी साथी स्कोर भी यहाँ पर दोपहर के अच्छे वजन के लिए। और दर्शकों की तादाद देखिए खचाखच लगभग 4000 से ज्यादा इस मैच के आनंद लेते हुए। और ये देखिए नजाकत, देखिए क्रिकेट में कहते हैं ना, ताकत नजाकत सब कुछ अगर आपके अंदर है तो फिर आप महान बन सकते हो। और प्रवीण मात्रे ने बता दिया कि हमें सर सेनापति क्यों कहा जाता है। 4 रन। तो चलिए इसी बीच माननीय सुभाष पाटिल साहब नारायण उनसे गुजारिश करते हैं, आइए हमारी समझ के ऊपर तशरीफ रखिए। सुभाष पाटिल साहब नारायण। और ये देखिए भाई, इसे कहा जाता है, यहाँ विकेट कीपर को कहना चाहिए था घूमेगी घूमेगी घूमेगी। और गेंद एक टप्पा खाने के बाद थर्ड विन से मारे का बार 4 रन। धन्यवाद डीजे।
तो चलिए यहाँ पर प्रवीण मात्रे अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। अगर आकुरली से विजय ठाकुर साहब इस मैच को देख रहे होंगे, बड़े खुश होंगे, उनके खास मित्र हैं। देखिए अपील किया गया और योगेश मात्रे देखिए कितनी अच्छी अंपायरिंग, क्योंकि जब जब उन्हें मौका मिलता है अंपायरिंग करते हैं और उन्होंने बता दिया कि बल्ला लिया जमीन पर। मोतीराम भूरी सर, हाँ जय सर के रूप में मैदान के ऊपर उतरे हैं, एक बतौर कप्तान भी हैं। और देखिए प्रवीण मात्रे को जरूरत नहीं था, अब सीधे उंगली से घी निकल रही है। भाई टेढ़ी करने की जरूरत क्या है? भल्ला भल्लाची भल्ला भल्लाची भल्ला भल्लाची वटणी लावली गं पहिल्यांदा मलाच लावली 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 तो चलिए यहाँ पर प्रवीण मात्रे भी सोच रहे होंगे कहाँ से ये रिवर्स शॉट ना खेलता। रन अच्छा खासा आ चुका था, 3 हैट्रिक चौके दाग चुके थे यहाँ पर। और टीम का टोटल देखिए यहाँ पर 5 गेंद के ऊपर 12 के ऊपर अब्दुल की बात आती है तो निश्चित रूप से बड़े बड़े हस्ती वहाँ पर सुनील सेठ पाटिल, बिंदा सेठ पाटिल, सरपंच उप सरपंच बिंदा सेठ पाटिल और उसके साथ साथ मोतीराम सेठ वोईर, सुरेश सेठ पाटिल साहब। और इसके साथ देखिए खूबसूरत चौका आता हुआ। चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला माझी वरदेवी आईचे मथर गावाला माझी वरदेवी आईचे मथर गावाला चैत पाकाचे धन्यवाद डीजे मास्टर। देखिए हम सुरेश शेठ की बात किए, बुरदुल उनके सुपुत्र यहाँ पर बल्लेबाजी करते हुए, और उनकी बात करेंगे त्रिमूर्ति हमेशा हम देखने को मिलता है। मोतीराम पाटिल साहब, चिंतामन पाटिल साहब, सुरेश शेठ पाटिल साहब एक साथ काफी मैदान के ऊपर उपस्थित आते हैं, मैच का आनंद लेते हैं। और बिंदास पाटिल साहब, सरपंच उप सरपंच बिंदास पाटिल साहब, उसके साथ साथ सुनील सेठ पाटिल साहब, काफी सुनील सेठ, 2 सुनील सेठ निश्चित रूप से वहां से क्रिकेट के शौकीन हैं। और बात करेंगे यहाँ पर किरण मात्रे, खास करके किरण मात्रे की भी बिग फैन है और अपनी टीम को सपोर्ट देने के लिए। और उसके साथ साथ चलिए धीरेश पाटिल थोड़ी सी निराश हैं, अनफिट हैं, लेकिन बुर्जू टीम के लिए पूरी सपोर्ट देने के लिए। और धीरेश पाटिल खुश थे जब 3 चौके प्रवीण मात्रे ने लगाए थे, लेकिन इसके साथ 2 विकेट गिरने के साथ चेहरे पे हल्की सी मायूसी। तो चलिए भाई यहां पर बात करेंगे इस मुकाबला को क्या बचा पाएगी पोसरी टीम। पोसरी टीम इस मुकाबला को जीत सकते हैं, ऐसे कोई बात नहीं, कोई भी चीज नामुमकिन नहीं है, लेकिन इसी तरह की लगातार अच्छी गेंदबाजी करनी होगी। जैसे कहते हैं ना, बुरी नजर से देखो तो हर चीज बुरा लगता है, अगर अच्छी नजर से देखो तो वेस्ट इंडीज की लड़की भी खूबसूरत लगती है। तो उसी तरह से अगर अच्छी ढंग से यहां पर गेंदबाजी करते हैं तो, फील्डिंग करते हैं तो फिर इस मुकाबला को बचा सकते हैं। लेकिन जिस तरह की प्रवीण मात्रे ने शुरुआत दिया था, लगा 2-3 ओवर में मुकाबला समाप्त हो जाएगा। चेंज ऑफ द पेस, गति से बीट से वाइड का इजाफा, एक्स्ट्रा के रूप में 1 रन आता हुआ। देखिए यहां पर एक्स्ट्रा के रूप में 1 रन आता हुआ, लेकिन बल्लेबाज तो परेशान हो चुके थे जब अंपायर थोड़ा देर से वाइड दिए। जैसे कहते हैं ना, हम जब चुईगम चुबाते हैं ना तब पेट परेशान रहता है कि क्या खा रहा है, नीचे नहीं आ रहा है। तो उसी तरह की जब कोई बल्लेबाज अंपायर से वाइड मांगता है ना, जब उनको देने में थोड़ा देर रहता है तो वो परेशान हो जाते हैं। ओहो, ये देखिए भाई इस बार कलाई के सारे गेंद को मोड़ दिया और गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रन। तो चलिए यहां पर कमाल का चौके लगा दिए और गेंदबाज फिर से एक बार तैयार। ये भाई ये करने की क्या जरूरत थी? अगर आप पिछली गेंद के ऊपर इतना खूबसूरत चौका मारे, उसके बाद आड़े बल्ले से खेलना मेरे हिसाब से ये नहीं शोभा देता है। क्योंकि अगर आपको बड़े खिलाड़ी बनना है ना, बड़े बल्लेबाज बनाए, देखो विराट कोहली कभी जाकर रिवर्स शॉट, मैं तो मेरी नज़र में कभी देखा नहीं हूँ आज तक उन्होंने रिवर्स शॉट खेलते हुए, या रोहित शर्मा ऐसा कम खेले होंगे।
लेकिन आपको बड़े बल्लेबाज में देखिए ये दबाव कहाँ रहा आपको, जो आपने पिछली गेंद के ऊपर रिबॉर्ड शॉट खेला और वहां पर डॉट गेंद निकला और इस बार सीधा बल्ले से भी खेलना चाहा ना, तो वहां पर किस्मत को नहीं था मंजूर। साथी बल्लेबाज बात कर लिए, देखिए एक डॉट गेंद खेलने से कितनी परेशानी बढ़ती है, जिसे कहते हैं ना जुकाम, जुकाम के बाद बुखार, बुखार के बाद सर दर्द, तो वैसे ही बढ़ जाता है दबाव। ये देखिए ताकत लगाने की कोशिश कर रहे हैं, लेकिन वाइड का इजाफा जो कि इस मात्रे एक बड़े अच्छे मैं कहूँगा बंधु का भूमिका दिखाते हुए, जब भी भारत म्हात्रे का टूर्नामेंट यहाँ पर देखने को मिलता है, कुणाल म्हात्रे भारत दादा के साथ पूरा कंधों पे कंधों मिला लेते हैं, ऐसा नहीं पूरा श्री कृष्ण क्रिकेट क्लब नागझरी। और ये देखिए यहाँ पर गेंद को हल्के हाथों से खेला भारत दादा म्हात्रे, जिनके आज पिताजी तो दिखाई नहीं दे रहे हैं अभी तक, शायद मैदान पर होंगे, मुकाबला को देख रहे होंगे। बड़े अच्छे काम यहाँ पर देखिए हमारे आशीष भोईर साहब शायद खाना खाकर आ चुके हैं, लेकिन उन्हें भी और खाने से ज़्यादा इंटरेस्ट नहीं है, क्योंकि कहते हैं ना इंसान का तबीयत जब मैं भी खुद परेशान हूँ थोड़ा से, ऐसा कोई खाना मिलना चाहिए जहाँ से तबीयत कम हो जाए। तो चलिए यहाँ पर टोटल की बात करेंगे, 23 रन, और यहाँ पर टारगेट की बात करेंगे, इतना बड़ा टारगेट नहीं है, 31 रनों की टारगेट है। जलपेश भोईर साहब यहाँ पर शुभेच्छा दिए थे निश्चित रूप से राहुल भाई को, और इसके साथ साथ शुभम सेलके आदि से यहाँ पर रायगढ़ के वास्तव विश्वास पाटिल के लिए शुभेच्छा आता हुआ। और टॉस जीतने के साथ मिथिलेश टीम के कप्तान ने थोड़ी सी निराश जताई, क्योंकि उनके पास लसित मलिंगा शायद इस मुकाबला में देखने को नहीं मिलेंगे, और सामने होंगे रायगढ़ के टाइगर भी माना जाएगा और रायगढ़ के बादशाह भी माना जाएगा। लेकिन दूसरी टीम थोड़ी सी निराश किया, क्योंकि सचिन मात्रे से बातचीत कल हुआ था मेरा इनामपुरी के सचिन मात्रे, अगर ये मैच देखने आए होंगे तो उनका स्वागत, अगर मुकाबले को यूट्यूब से भी देख रहे होंगे तो वही रिप्ले आपके पास स्वागत है। देखते हैं कल सचिन मात्रे थोड़ी सी अनफिट है इनामपुरी टीम के लिए, क्या कल मैदान के अंदर देखने को मिलेंगे। और उनके फैन निश्चित रूप से काफ़ी फ्रेंड हैं इस दूसरी टीम में, और इस मुकाबला को देखने के लिए उन्होंने आए होंगे, तो मैदान के अंदर उनका भी स्वागत। जितने भी दर्शक हैं इस मैदान के अंदर सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। देखिए जब दर्शक मैदान के अंदर, देखिए यूट्यूब लाइव है, लाइव टेलीकास्ट आशीष भोईर जी, लेकिन उसके बावजूद भी देखिए दर्शकों की तादाद है, इसका मतलब है कि महाराष्ट्र में क्रिकेट जिंदा है, जैसे बारिश अभी तक बता रहा है कि मैं जिंदा हूं। अगर किसी ने परेशान किया है तो महाराष्ट्र में वो थी बारिश, अभी तक सर के ऊपर देखिए बादल, लेकिन उनसे भी नाराज नहीं होना चाहिए। देखिए फसल नहीं होगा तो फिर इंसान मर ही जाएंगे। और इस बार देखिए बुरदुल टीम को ये मैं कहूंगा फील्डर की कोई गलती नहीं, लेकिन ये सब चीज भी आपको अभ्यास करना होगा। और ये देखिए भाई यहाँ पर दूसरी टीम है, और उन्होंने बता दिया भाई एक तो ले चुके हो, दूसरा हमारे तरफ से भी ले लीजिए। क्या यहाँ पर दोनों अंपायर के बीच में थोड़ी सी हल्की सी बातचीत है, नो बॉल्स, तो इसके साथ शायद यहाँ से मुकाबला हो गया समाप्त। और दूसरी टीम को यहाँ पर नो बॉल लग जाए, जो कुछ भी पेनल्टी लग जाए वो उससे निराश नहीं होंगे, लेकिन दूसरी टीम को काफ़ी कुछ सीखने को मिलेगा, ऐसा कोई बात नहीं। सीजन का शुरुआत है, ऑल द बेस्ट आपको देना चाहूँगा आगे की टूर्नामेंट के लिए। मैं पहले ही बोल चुका हूँ कि मूंगफली खाने से अकल नहीं बढ़ता है, ठोकर खाने से काफ़ी अकल बढ़ता है। तो यहाँ पर जो दूसरी टीम को यहाँ पर झटका लगा है, यहाँ से उन्हें काफ़ी कुछ सीखने को मिला होगा, और कांग्रेचुलेशन देना चाहेंगे बुरदुल टीम को, क्योंकि बगैर जगदीश पाटिल के मैदान के ऊपर, क्योंकि जगदीश पाटिल एक ऐसे खिलाड़ी मैच का रूप बदल देते थे।